हाय. चला भाऊ बहिणींनो, कसे आहात? बरे आहात का? शुभ सकाळ. चला, आज रविवार, काल झाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आज आहे रविवार. आज उद्या नागपंचमी असल्यामुळं आज आपला बहिणींचा उपवास, सर्व ताईंचा. भावासाठी आज धरायचा उपवास. तर आता आपल्याला हे उपवास, मला हे उपवास म्हणून आता म्हणते ह्यांना चला भाजी काय करावी. हे पहा, फुलावर आहे. हे बघा, फ्लॉवरची भाजी मी बनवणार आहे. अर्धा चिरला या बारीकसा असा फ्लॉवर चिरणार आणि फ्लॉवरची भाजी करणार आहे मी. फ्लॉवरची भाजी करण्यासाठी आहे ना, एकदम बारीक फ्लॉवर चिरून घ्यायचा आणि अंड्याच्या बुर्जीसारखा मी बनवणार आहे. न पाणी वापरता, वाफेवरती नुसता. ज्याप्रमाणे आपण अंड्याची बुर्जी कशी अशी फोडून कांद्यात टाकतो की ती परतून शनी तयार होती, तशा पद्धतीने मी बनवणार आहे. त्यासाठी हे बघा, अशा पद्धतीनं फ्लॉवर मी चिरते. हे बघा, कोथिंबीर आहे, कांदा टमाटे चिरून घेतले. कोथिंबीर चिरायचे आणि पहा अशा बारीक एकदम चिरायचा. आपलं पनीर कसं खिसून घेतो त्या पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा. अशा पद्धतीने बारीक चिरते. तर ह्याला चिरायला जरा वेळ लागतोय. एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ह्याच्यात आहे ना पाणी वगैरे काही टाकायला लागत नाही. नुसतं असं आपण कांदा टमाटो परततो ना, तशा पद्धतीनं परतून शानी छानसा होतो फ्लॉवर. आपण फ्लॉवरची भाजी बनवूया. आणि श्रावण महिन्यात कोथिंबीर बघा किती हिरवीगार राहते, कशी मस्तच कोथिंबीर राहते. म्हणून मी म्हटलं ना, श्रावण महिना मला खूप आवडतो. तर आता उद्या नागपंचमी, उद्या पंचमीची तयारी करायची. बांगड्या वगैरे भरायला गेलं पाहिजे, नटायचं. चला मग, तुम्ही काय आज नाश्त्याला बनवताय? आज मी बनवणार आहे फ्लॉवरची भाजी. चला मग पाहूया आपण कशी बनवते ती मी. वाफेवरची एकदम बारीक असा चिरून घ्यायचा फ्लॉवर. चिरायलाच बसले, मग माझ्या लक्षात आलं, चला म्हणलं व्हिडिओ काढूया. व्हिडिओ काढायला घेतला. अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा. ते वगैरे अजिबात घ्यायचे नाहीत. हे पहा, आपला फ्लॉवर चिरून शनी झालेला आहे एकदम बारीक. आणि कोथिंबीर पण चिरली, कांदा टोमॅटो कोथिंबीर ही चिरून शनी तयारी घेतली. तिखट मीठ घेतलंय. आता आपण फोडणीला टाकूया. चला बघा, मग दाखवते मी, बघा कसं करते. कढई तापली आणि तेलही तापले. तेल मी टाकलं होतं. हे पहा, कांदा टोमॅटो छानसा असा भाजून घेऊया. आणि नुसत्या तेलात कांद्यात छानसं परतून शनी घ्यायचा. आधीच फ्लॉवर स्वच्छ धुवून शनी घेतला होता. एकदम बारीक चिरायचा. बराच वेळ त्याला लागतो बारीक चिरायला. छानसा कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं. मस्त भाजी होती फ्लॉवरची, नुसत्या वाफेवरची. छानसा कांदा टोमॅटो भाजले बघा. आणि आता आपण तेल तिखट हा मसाला टाकून घेऊया. काही तेल सुटेपर्यंत छानसा भाजून घेऊया. त्यात थोडीशी कोथिंबीर, आणि ह्या भाजीत कोथिंबीर जास्त वापरायची. हिरवी याची छान वरची भाजी बघा, मस्त म्हणजे याची. हे पहा, असं चांगलं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. वाफ येते आपल्या फोनवरती. आणि नंतर हा फ्लॉवर एकदम बारीक चिरलाय ना, तो टाकायचा आणि तो परतून घ्यायचा बघा. छानसा परतून घेतला. याच्यावरती झाकण ठेवायचं. अजिबात वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही. अशी झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली वाफलू द्यायची मंद गॅसवरती. आणि थोड्या वेळानं आपण झाकण काढून पाहूया. आता बघा कशी वापरली असेल आणि सेम अंड्याच्या बुर्जीसारखी दिसते बघा. अशा पद्धतीनं फ्लॉवरची भाजी करायची. चला आता आपण झाकण काढून बघूया. हे पहा, तुम्हाला दाखवायसाठी येणार मी काय केलंय, एकदम जवळ कॅमेरा घेतलाय. वाफ येईल कॅमेरा. कशी झाली का नाही? अंड्याच्या बुर्जीसारखी सेम. अशा पद्धतीनं बनवायची बघा फ्लॉवरची भाजी. एकदम बारीक चिरायचं आणि लागते पण इतकी छान लागते ना, मस्त लागते ना. वाफेवरती शिजती पण. हे पहा, शिजली सुद्धा छानशी. तरी अजून आपण 5 मिनिट वाफेवरती वाफलून घेऊया. अजून तिला 5 मिनिट आपण वाफलू. 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी होती. छानशी वाफलती आणि लागते पण मस्त, चपाती आणि भाजी. आता आपण
ही भाजी 5 मिनिटं वाफलू देऊ आणि परत घालू आणि कोथिंबीर टाकू की झाली फुलावरची बुर्जी. ह्याला म्हणता येईल फुलावरची बुर्जी, अंड्याच्या बुर्जीसारखी. कारण आता श्रावण महिना आहे, आपल्याला सर्व भाज्या खायच्या आहेत. मी सांगितलं ना, हिरव्या हिरव्या छान छान. आता चपात्या पण लाटून घेते बघा. ठेवलं होतं चपात्यांचं भाजी तयारी करेपर्यंत आणि भाजी फोडणीला टाकेपर्यंत म्हटलं आपली हे पण होईल, काय पीठ मुरल तर चपात्या छानशा होतील. आता आपण परत झाकण काढून पाहूया. मस्त अशी छानशी भाजी झाली बघा. वाफरली सुद्धा छानशी. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. भरपूरशी अशी कोथिंबीर टाकायची, छान लागते आणि दिसती ही छान. सेम अगदी आपल्या अंड्याची भुर्जी. आपल्याला श्रावण पाळायचं आहे ना, अशी जर करून ठेवली ना, कोणी आलं आणि दिली तर ताटात प्रथम त्यांना काय वाटणार, अंड्याची भुर्जीच बनवली वाटतं असंच वाटणार. झाली आपली भुर्जी. दिसली का बघा, वापा कशा येतात, छानशी झाली का नाही भाजी. मस्त अशी याची भाजी करायची. वापरून आपण हे करून घेऊया, चपात्या लाटून घेऊया. चला मग, आज तुम्ही काय बनवलं नाश्त्याला? झाला का तुमचा नाश्ता? काय बनवलं तुम्ही? भाजी काय बनवली नक्की मला सांगा. आणि माझी भाजी कशी झाली ते बघा, या खायला. चला मग तुम्हाला अजून जवळून दाखवते मी भुर्जी झाली कशी ते आपली फुलावरची. हे पहा, अशा पद्धतीने बनवायची फुलावरची भुर्जी. कशी झाली? छान झाली ना? मग छानशी आता चपाती बनवते, गरम गरम चपाती भाजी या नाश्त्याला. झाला का तुमचा नाश्ता? आपण सकाळी उठले, उरकलं पटकन, पाणी पण आलं होतं नळाला. सकाळची खूप गडबड असते पाणी भरायची, जेवणाची. आज तर काही सुट्टी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. नाहीतर मुलाला जायला लागतं कॉलेजला, त्यांना जायला लागतं कामाला. हे गेलेत कामाला, त्यांनी काही नाश्ता वगैरे केला नाही. हे लवकरच येणार आहेत. इथं जवळ एक काम म्हणलं लगेच येतो मी, तोपर्यंत होऊ दे तुझं. मी लागले करायला. चला मग, तुम्ही काय आज बनवलं नाश्त्याला? आज काय नाश्ता तुमचा? आता दुपारच्याला वरण भात लावते कुकरला, म्हणजे आज डाळ भात आणि भाजी झाला स्वयंपाक माझा. अशा पद्धतीने चपात्या लाटून घेते पटपट. आता छानशी अशी बघा चपाती होती, मस्त मजेची. झाला का तुमचा नाश्ता तयार? आता नाश्ता करायला. चला, झाली मग गरम गरम चपाती झाली, आपली भाजी झाली. या मग खायला पटकन असं. झाला आपला नाश्ता तयार गरम गरम. या मग, मस्त अशी छान भाजी होती. एकदा तुम्ही बनवा आणि बनवून खाऊन बघा. चला मग, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.